अजितदादा साहेबांना मला एक पत्र द्यायचं होतं. त्या पत्राचं यांनी माझं मी इथं शेवटी फाडलंय. त्या पत्र मी सुद्धा मला इथं शेवटी फाडावं लागलं. ही देशाची लोकसेवा आहे का? बाबासाहेबांचं संविधान बोलतं. पत्रात काय होतं? पत्रामध्ये पुणे जिल्ह्याचे काही मी विषय मांडले होते. त्या विषयाचे भरपूर विषय होते त्यात. कुठले प्रमुख विषय कुठले? लोकांचे रस्त्याचे विषय होते, काही लोकांचे हाणामारीचे विषय होते, गुन्हेगारी वाढती, काही बरेच विषय आहेत. मी वेल्हा तालुक्यातला आहे, राजगड वेल्हा तालुका. कुठल्या पक्षाचे? मी दलित युथ पॅंथर पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी सर्व धर्म समभाव काम करतो. मी 1 तास झाला साहेब इथं आलेलो आहे. त्यांनी माझी काहीच मागण्या मान्य नाही केल्या. मला काही माझ्या वैयक्तिक मागे नव्हतं आलो का काही मागे नव्हतं आलो. माझी फक्त एकच व्यथा होती की आमच्या राजगड तालुक्यामध्ये रस्ता आहे, 19 वर्षाची 2 मुलं मेलेली आहेत. ह्याच्याकरता आम्ही आलो होतो ना. आणि हे दाबतात आम्हाला इथले आमदार, स्थानिक आमदार, आमच्या बोरवेलाचे मुळशीचे आमदार आहेत ते. मी काय माझ्या घरचं काम करायला आलतो का? एकच सांगतोय, संविधानाने चालणार आहे. सर्वश्रेष्ठ संविधान आहे, सर्वश्रेष्ठ कायदा आहे, म्हणून मी दादांना भेटायला आलतो. माझ्या घरचं काम होतं का? माझं नाव विनोद निवृत्ती गायकवाड, पुणे जिल्हा दलित युथ पॅंथर अध्यक्ष. जवी साहेब नामदेव ढसाळ साहेबांचा मी कार्यकर्ता आहे. आम्ही तळागाळातली माणसं आहोत. निषेध व्यक्त केला जातोय त्या स्थानिक नेमकं काय आहे? दादांनी प्रत्येक तालुक्याला वेळ दिलता, बोरवेल्ला मुळशी. आता सर्व 2 तास झाले वेळ झाला. दादांना बाकीची कामं आहेत आणि हे आता आल्यात. ठीक आहे, आल्यावर लगेच काय म्हणा, वडगाव शिरीचे खडक वाचल्याची मीटिंग चालू होती आणि ते बोलले असते मध्येच घेतलं. कसं काय? दादा तर नाही बोललं त्यांना, बाहेरचा कार्यकर्ता बोलला असं. काय आव्हान करताल तुम्ही आता? आम्ही कशी काम आहेत, आम्ही म्हणलं त्याला करून देतो म्हणून. तर आता ऐकायची मनस्थिती नाही.